Dear student, today we will see composition scheme. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी असणारे काही कंपोजिशन स्कीम म्हणजे आपसमेळ योजना जी आहे तर विषयीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, द पर्सन whose annual overturn in the previous financial year is less than 1.5 crore can opt फॉर कंपोजिशन स्कीम अंडर GST रूल. पाहता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीच्या व्यवसायाची उलाढाल मागील आर्थिक वर्षामध्ये 1.5 कोटी रुपयापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी असणारी जी काही कंपोजिशन स्कीम आपसमेळ योजना जी आहे तर ती योजना त्या ठिकाणी आहे. GST रेट्स ॲप्लिकेबल टू कंपोजिशन डीलर आर ॲज फॉलोज. आणि या योजनेअंतर्गत करदाते जे आहे तर ते करदाते शासनाने निश्चित केलेला जो काही दर जो आहे तर त्या दरानं असणारे जे काही कर भरणा जे आहे तर ते कर भरणा त्या ठिकाणी करताना दिसतात. पहा की GST रेट्स फॉर कंपोजिशन स्कीम या ठिकाणी आपसमेळ योजनेतील कराचे असणारे जे काही दर जे आहे तर ते दर आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. या ठिकाणी सप्लायर पुरवठादार आहे, GST रेट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिला त्या ठिकाणी सप्लायर आहे रेस्टॉरंट म्हणजे उपाहारगृह, यांच्यासाठी असणारा जो काही GSTचा रेट जो आहे तर तो दिलेला आपल्याला 5%. या 5%मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2.5% आणि स्टेट गव्हर्नमेंटचे 2.5%, म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारचे 2.5% आणि राज्य सरकारचे 2.5%. त्याच्यानंतर दुसरा सप्लायर जो आहे तर तो मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर्स म्हणजे या ठिकाणी उत्पादक आणि असणारे जे काही ट्रेडर्स म्हणजे विक्रेते यांच्यासाठी असणारा जो काही GSTचा दर जो आहे तर तो 1% आहे. 1%मध्ये 0.5% जो आहे तर तो केंद्र सरकारचा आणि 0.5% जो आहे तर तो राज्य सरकारचा त्या ठिकाणी कर जो आहे तर तो कर त्या ठिकाणी त्यांना भरावा लागतो. त्याच्यानंतर पहा की सम रूल्स फॉर कंपोजिशन डीलर. आता याच्यामध्ये आपसमेळ योजना ज्या आहेत तर त्या आपसमेळ योजनेमधील व्यापाऱ्यांसाठी काही नियम त्या ठिकाणी आहेत. पहा काय नियम आहे. पहिला नियम त्या ठिकाणी दिलेला आहे, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम द कस्टमर अँड हेन्स दे कॅनॉट इश्यू टॅक्स इनवॉइस. दे हॅव टू गिव्ह बिल ऑफ सप्लाय. आपसमेळ योजनेतील जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यास ग्राहकाकडून कोणताही कर त्या ठिकाणी गोळा करता येत नाही. म्हणून या योजनेतील जे काही व्यापारी जे आहेत तर ते व्यापारी त्या ठिकाणी असताना ते काही टॅक्स इनव्हॉइस ज्याला आपण त्या ठिकाणी करबीजक जे आहे तर ते करबीजक त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तर ते काय देताना असतात तर आपल्याला सांगितले दे हॅव टू गिव्ह बिल ऑफ सप्लाय. तर त्यांनी पुरवठ्याचं असणारे जे काही बिल जे आहे तर ते बिल त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्यानंतरचं सेकंड रूल आपल्याला दिलेलं आहे, कंपोजिशन डीलर शुड फाईल द रिटर्न क्वार्टरली दॅट इज एव्हरी 3 months. पण असे जे काही आपसमेळ योजनेतील जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्याने काय करायचे, दर 3 महिन्यांनी वर दिलेले जे काही सारणी जे आहे GSTचा जो काही रेट त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या वर दिलेल्या सारणीनुसार शासनाकडे काय करायचं आहे, विक्रीच्या कराचा असणारा जो काही भरणा जो आहे तर तो भरणा दर 3 महिन्यांनी त्या ठिकाणी तो शासनाकडे त्या ठिकाणी करायचा आहे. पुढे कंपोजिशन डीलर कॅनॉट सेल गुड्स आउटसाइड द स्टेट दॅट इज इंटरस्टेट सेल इज नॉट अलाउड बट दे कॅन परचेस गुड फ्रॉम द अदर स्टेट. या योजनेमधील म्हणजे आपसमेळ योजना जो आहेत कंपोजिशन स्कीम जी आहेत तर या योजनेतील असणारे जे काही व्यापारी जे आहेत तर ते व्यापारी दुसऱ्या राज्यात विक्री जी आहे त्यांच्या मालाची असणारी जी काही विक्री जी आहे तर ती विक्री त्या ठिकाणी करू शकत नाही, परंतु तो दुसऱ्या राज्यातून खरेदी मात्र त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर पुढे कंपोजिशन डीलर कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ ITC. पाहत की या योजनेतील जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यांना खरेदीवरील असणारे जे काही निविष्ट जे आहेत तर त्या निविष्ट कराची वजावट म्हणजेच त्या ठिकाणी असणारे जे काही ITCचा लाभ जो आहे तर तो ICTचा लाभ त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी रूल दिलेला आहे, ऑन द साइन बोर्ड ऑफ द शॉप ही शूड मेन्शन कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. पाहत
की या योजनेतील जे काही व्यापारी जे आहे तर ते व्यापारी साइन बोर्ड ऑफ द शॉप म्हणजे दुकानाची असणारी जे काही पाटी जी आहे तर त्या दुकानाच्या पाटीवर आपसमेळ योजनेतील व्यापारी कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन असं त्या ठिकाणी त्या दुकानाच्या पाटीवर त्या ठिकाणी लिहायचं असतं. पुढे शेवट ऑन द बिल ऑफ द सप्लाय इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज इन द बोल्ड लेटर्स. की या योजनेतील असणारे जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यानं पुरवठा केलेलं जे काही बिल जे आहे तर त्या बिलावर ठळक अक्षरामध्ये काय लिहायचे टॅक्स कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू टॅक्स ऑन सप्लाय इन बोल्ड लेटर्स. तर आपसमेळ योजनेतील जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यांनी विक्रीवर कर आकारण्यास अपात्र अशा प्रकारचं असणारं जे काही मॅटर जे आहे तर ते मॅटर काय करायचे तर ते असणारं जे काही बिल जे आहे तर त्या बिलावर त्या ठिकाणी छापायचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचे की फीचर्स ऑफ GST. या ठिकाणी GST जे आहे तर त्या GSTची काही असणारे जे काही ठळक अशा प्रकारचे असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण त्याच्यापैकी पहिलं असणारे जे काही वैशिष्ट्य दिलेले पहा की मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबम्युज्ड अंडर GST. विविध अप्रत्यक्ष असणारे जे काही कर जे आहे तर त्या करांचा समावेश GST मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. सेकंड, नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू आणि सेवाबद्दलचे असणारे जे काही वाद जे आहेत तर ते वाद या GST मुळे त्या ठिकाणी संपुष्टात येताना दिसतात. थर्ड, स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय अशा प्रकारची नोंदणी जी आहे तर ती नोंदणी त्या ठिकाणी GST मध्ये केलेली असते. GST होल्डर नीड्स टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे GST इन टाईम. GST नंबर असणारे आपण पाहिले की 15 अंकी असणारा जो काही नंबर जो आहे तर त्या GST असणारे जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी ठेवून वेळेवर GST जो आहे तर त्या GSTचा भरणा जो आहे तर तो भरणा त्या ठिकाणी करावा लागतो. ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन. GSTचा असणारा जो काही व्यवहार जो आहे तर त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता त्या ठिकाणी असते. धिस टॅक्स सिस्टीम इज सप्लाय अँड इझी टू अंडरस्टँड. या ठिकाणी ही जी काही GSTची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती साधी आणि समजण्यामध्ये सोपी अशा प्रकारची कर प्रणाली त्या ठिकाणी. रिमूव्हल ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस अँड हेन्स द प्रिंट प्राइसेस आर कंट्रोल. या ठिकाणी काय दिलेलं आहे की करांवर कर भरावे त्या ठिकाणी लागत नाही आणि त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती ज्या आहेत तर त्या कशा आहेत आवाक्यामध्ये त्या ठिकाणी. इन्क्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह. पहा त्या ठिकाणी काय सांगितलं की वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेमध्ये असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे गोज टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. पहा की राज्य सरकारचा असणारा जो काही मेक इन प्रोजेक्ट जो आहे मेक इन इंडिया हा जो काय असणारा जो काही प्रोजेक्ट जो आहे प्रकल्प जो आहे उपक्रम जे आहे तर याला त्या ठिकाणी गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी मिळताना दिसते. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टॅक्स सिस्टीम लीड टू स्पीड डिसिजन्स. ही जी काही कर प्रणाली जी आहे तर त्या कर प्रणाली तंत्रज्ञानावर आधारित केल्यामुळं त्वरित निर्णय घेण्यामध्ये त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा आता काय दिलेले की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय सांगितलेले गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज ड्युएल मॉडेल ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा त्या ठिकाणी ड्युएल मॉडेल आहे म्हणजे दुहेरी अशा प्रकारचं त्या ठिकाणी मॉडेल आहे आणि म्हणून केंद्र
व राज्यासाठी एकाच वेळी समान अशा प्रकारचे असणारे काही कर प्रणाली जी आहे तर ती कर प्रणाली काय केली जाते तर या ठिकाणी आकारली त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतर पहा आता पुढे काय दिलेलं आपल्याला की टाईप्स ऑफ टॅक्सेस अंडर GST. आता ही जी काही GST जी आहे तर त्या GST म्हणजे वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत येणारे जे काही कर जे आहेत तर ते कर आपल्याला दिलेले. आता या ठिकाणी पहा अनेक अशा प्रकारचे कर दिलेले. उदाहरणार्थ IGST दॅट इज इंटरस्टेट, त्याच्यानंतर कॉम्पोजिशन स्कीम CGST प्लस SGST, त्याच्यानंतर UTST. आता UTST आपण मागे उदाहरण सोडवताना पाहिलं होतं की युनियन टेरिटरी म्हणजे याच्यामध्ये संघ राज्यासाठी असणारे जे काही GST. त्याच्यानंतर SGST ही जी आहे तर ती स्टेट गव्हर्नमेंटसाठी आहे, राज्य सरकारांसाठी आहे. आणि CGST सेंट्रल GST अशा प्रकारचे आपले त्या ठिकाणी कर प्रणाली जी आहे तर ती वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत येणारे जे काही कर जे आहेत तर ते कर आपल्याला या ठिकाणी दिले. पण त्याच्यामध्ये पहिला असणारा जो काही तो आपल्याला पाहायचा आहे. पहिला दिलेला आपल्याला CGST, GST, SGST अँड UTGST. टॅक्स लिव्ड फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट दॅट इज इंट्रास्टेट, म्हणजे एका राज्यामध्ये खरेदी विक्रीची व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी CGST, SGST किंवा UTSTचं त्या ठिकाणी कर जे आहे तर ते कर त्या ठिकाणी लावायचे. आत्ता आपण पाहिलेले जे काही कंपोजिशन स्कीम आपसमेळ योजना याच्यामध्ये पाहिले फॉर दोज GST होल्डर हुज ॲन्युअल टर्न ओव्हर इज बिटवीन 20 लाख to 1.5 crore they pay CGST and SGST within the special rates. पाहता की आपसमेळ योजना म्हणजे आपसमेळ योजनेमधले असणारे जे काही व्यापारी जे आहेत की ज्या व्यापाऱ्यांची असणारे जे काही आर्थिक उलाढाल जे आहे तर ती आर्थिक उलाढाल किती सांगितली आपल्याला 20 लाखापासून 1.5 कोटीपर्यंत आहे. अशा व्यापाऱ्यांना ही जी काही कॉम्पोजिशन स्कीम जी आहेत तर त्या कॉम्पोजिशन स्कीमचा असणारा तो काही लाभ जो आहे तर तो लाभ त्या ठिकाणी घेता येताना दिसतो. आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी SGST किंवा CGST जी आहे तर ती वेगळ्या दरानं त्या ठिकाणी द्यावी लागते. त्याच्यानंतरचं थर्ड आपल्याला दिलेले पहा की IGST टॅक्स लिव्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इनर स्टेट ट्रेडिंग. आता या ठिकाणी आंतरराज्य त्याला म्हटलेलं आहे इनर स्टेट. आंतरराज्यीय व्यवहार करणारे जे काही व्यापारी जे आहेत तर त्या व्यापाऱ्यांसाठी IGST ही जी काही कर प्रणाली जी आहे तर त्या कर प्रणालीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला पाहायचे तर त्या ठिकाणी मोर इन्फॉर्मेशन दिलेलं आपल्याला की IGST म्हणजेच त्या ठिकाणी इंटिग्रेटेड GST. आता या ठिकाणी हा जो काय असणारा जो काही इंटिग्रेटेड GST फॉर इंटरस्टेट स्टेट म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर त्यालाच म्हटलेलं त्या ठिकाणी IGST. आता काय दिलेले की व्हेन ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक्स प्लेस बिटवीन 2 or more states द GST इज लिव्हिड ओनली बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड इट इज टर्म्ड ॲज IGST. की ज्यावेळी विक्रीचा असणारा जो काही व्यवहार जो आहे तर तो विक्रीचा व्यवहार काय सांगितलं आपल्याला बिटवीन 2 or more स्टेट 2 राज्यामध्ये किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्या ठिकाणी होतो. त्यावेळी GST जो आहे तर तो GST त्या ठिकाणी आकारला जातो. त्यास एकत्रित वस्तू सेवा कर किंवा त्याला काय म्हटलेलं आहे IGST त्या ठिकाणी म्हणतात. आणि हेन्स द टोटल अमाऊंट इज पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही व्यवहार जो आहे किंवा असणारा जे काही विक्रीचा व्यवहार जो आहे तर त्या विक्रीच्या व्यवहारामध्ये तो जो असणारा जो काही IGST जो आहे तर तो पूर्णपणे काय होता नसतो केंद्र सरकार जो आहे तर त्या केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी भरला जातो. सपोज इफ ए ट्रेडर बाईज गुड्स फ्रॉम अनदर स्टेट अँड सेल देम इन हिज स्टेट देन लेट अस सी हाऊ ही कॅन अवेल ऑफ द ITC which he has paid as IGST at the time of the purchase. उदाहरणार्थ पहा त्या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसतं की एका राज्यातील असताना जो काही व्यापारी जो आहे तर त्या व्यापाऱ्याने काय केलेलं आहे दुसऱ्या राज्यातील व्यापाऱ्याकडून काय केलेली वस्तू जी आहे तर त्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी केलेली
आणि त्या खरेदी केलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या राज्यामध्ये म्हणजे त्याच्या असताना जे काही राज्य असेल त्याच्या राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जर विकल्या तर त्याने IGST म्हणून भरलेल्या कर्जाची असतानाची काही वजावट जी आहे तर ती वजावट नेमकी कशी होते याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पण आता काय एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेले आपल्याला की फॉर एक्झाम्पल ट्रेडर M ऑफ महाराष्ट्र परचेस स्कूटर पार्ट of ₹20,000 for trader P of Punjab and paid tax of ₹5,600 as IGST, GST rate 28% to the trader P. आता काय सांगितलं उदाहरण की व्यापारी M हा महाराष्ट्रामधला आहे आणि यांनी काय केलेले 20,000 रुपयांच्या स्कूटरचे सुट्टे भाग जे आहेत तर ते सुट्टे भाग व्यापारी P पंजाबमधला याच्याकडून त्या ठिकाणी विकत घेतलेले आणि त्यावेळी त्यांनी काय केलेले 28% दरानं 28% दरानं 5,600 रुपये या ठिकाणी IGST म्हणजेच काय तर त्या ठिकाणी इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक अशा प्रकारचे असणारे जे काही वस्तू आणि सेवा कर जो आहे तर तो काय केलेला आहे व्यापारी P यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून पहा की ॲट द टाइम ऑफ पेईंग टॅक्स टू द गव्हर्नमेंट सी हाऊ टू टेक ICT ऑफ ₹5,600 आणि म्हणून आता या ठिकाणी शासनाकडे कराचा भरणा करताना त्याला 5,600 रुपयाची वजावट ITC कशी घेतात ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता या ठिकाणी नोट्स दिलेली एक टिप दिलेली की फॉर मेकिंग द क्रेडिट ऑफ IGST first preference to be given to pay the liability of the IGST, then CGST and remaining amount can be utilized to pay SGST. आता या ठिकाणी की IGSTचे क्रेडिट घेताना प्रथम तो IGST साठी त्याच्यानंतर CGST साठी आणि उरलेलं क्रेडिट जे आहे तर ते SGST साठी घेतात. म्हणजे IGSTचा असताना जे काही लाभ जो आहे तर तो लाभ त्या ठिकाणी घेत असताना प्रथम त्या ठिकाणी IGST म्हणजेच त्या ठिकाणी इंटिग्रेटेड गुड सेल टॅक्स म्हणजे एकात्मिक वस्तू सेवा कराचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी टॅक्ससाठी विचार केला जाईल आणि उरलेलं असणारे जे काही क्रेडिट जे आहे तर ते राज्य सरकारसाठी त्या ठिकाणी घेतात. तर उदाहरणार्थ इथे पहा काय दिलेले की हिअर देर इज नॉट IGST ड्युरिंग द सेल फॉर द ट्रेडर M. पाहत आणि पुढे सांगितलंय सो द फर्स्ट क्रेडिट इज युज्ड फॉर द CGST अँड देन फॉर SGST. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की काय केलेलं आहे तर येथे M म्हणजे हा जो काही महाराष्ट्रातला जो काय असणारा जो काही व्यापारी जो आहे तर याच्या विक्रीचा असणारा जो काही व्यवहार जो आहे तर त्या व्यवहारामध्ये IGST नाही आणि म्हणून आधी काय करावं लागणार आहे CGST साठीचं त्याचं क्रेडिट जे आहे तर ते क्रेडिट त्या ठिकाणी घ्यायचं आणि उरलेलं काय करायचं SGST साठी क्रेडिट घ्यायचं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा असणारा जो काही टॅक्ससाठी त्या ठिकाणी क्रेडिट जे आहे तर ते क्रेडिट त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी CGST पेएबल कसं असणार आहे पाहत म्हणजे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असणारा जो काही टॅक्स जो आहे तर तो टॅक्स कसा असणार आहे तर 3,500 वजा 3,500. आता या ठिकाणी म्हणजेच किती आलं तर त्या ठिकाणी 0 रुपये त्या ठिकाणी पाहता म्हणजेच नेमकं काय झालेलं आहे की सो आउट ऑफ ₹5,600 credit of ₹3,500 is utilized for the CGST and the remaining amount that is 56,600 minus 3,500 is equal to 21,000 is the credit availed for SGST. पुन्हा एकदा त्या ठिकाणी का या ठिकाणी 5,600 रुपये जे आहेत तर त्या 5,600 रुपयांपैकी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे याचा असणारा जो काही टॅक्स जो आहे तर तो टॅक्स जर आपण त्या ठिकाणी जर काढला की 7,000 रुपयाचे काही करायचे तर आपल्याला त्या ठिकाणी 25,000 रुपये जे आहेत तर त्या त्यांनी जो काही स्कूटरचे जे काही भाग जे आहेत तर ते भाग
घेत असताना किती दिलेला आहे जी एस टी त्या ठिकाणी 7,000 रुपये दिलेला आहे. म्हणजे 7,000 रुपये त्या ठिकाणी जी एस टी दिला. याचाच अर्थ केंद्राचा जी एस टी 3,500 रुपये आणि राज्याचा असणारा काही टॅक्स जो आहे तर तो 3,500 रुपये. म्हणजे त्या ठिकाणी सी जी एस टी देत असताना त्याचा असणारा जे काही केंद्राचा असणारा जो काही कर आणि राज्याचा कर असा दोन्ही कर त्या ठिकाणी काय होता नसतो, झिरो त्या ठिकाणी होता नसतो. म्हणजे 5,600 रुपयापैकी 3,500 रुपये त्याचं क्रेडिट होऊन उरलेलं जे काही 5,600 वजा 3,000 जर केलं तर राहिले 2,100 रुपये. म्हणजे या 2,100 रुपयाचं क्रेडिट घेऊन त्याच्यावर काय केलं ते जी एस टी जी आहे तर ती जी एस टी त्या ठिकाणी घेतली जाते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एस जी एस टी पेएबल ती कशी काढणार, पुन्हा राहिलेले जे काही त्याने भरलेले जे काही 3,500 मधून काय करायचे 2,100 रुपयाचं असणारे जे काही वजाबाकी जे आहे तर ती वजाबाकी केल्यानंतर येणारे जे काही 1,400 रुपये जे आहे तर ती 1,400 रुपये एवढीच असणारे जे काही जी एस टी जी आहे तर ती जी एस टी काय करावं लागते, ट्रेडर्स एम हॅज टू पे ₹1,400 ॲज द एस जी एस टी. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामधला असणारा जो काही व्यापारी जो आहे तर त्या व्यापाऱ्याला फक्त 1,400 रुपये असणारे जे काही जी एस टी जी आहे तर त्या जी एस टीचा भरणा त्या ठिकाणी करावा लागेल. पहा त्या ठिकाणी दिलेले नोट दॅट ट्रेडर एम गॉट फुल क्रेडिट ऑफ ₹5,600 सो दॅट ITC इज नॉट कम्प्लिटली युटिलाइज. पाहता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की व्यापारी एम जो आहे यांना खरेदीच्या वेळी दिलेला जो काही 5,600 रुपयाची पूर्ण वजावट ITC त्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे या ठिकाणी इनपुट टॅक्सचं पूर्ण क्रेडिट जे आहे तर ते पूर्ण क्रेडिट त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं त्या ठिकाणी. पाहता रूल्स फॉर अव्हेलिंग ITC. पाहता या ठिकाणी कसा त्या ठिकाणी ITC घेतला जातो, कर नेमका त्या ठिकाणी कसा गोळा केला जातो. पहा की ITC पेड ॲट द टाइम ऑफ द परचेस, म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला जो काही कर, बरोबर. आता आणि दुसरं आपल्याला पाहिजे टॅक्स कलेक्टेड दॅट इज आउटपुट लॅबिलिटीज, म्हणजे गोळा केलेला कर. आता व्हाईल टेकिंग क्रेडिट ऑफ IGST, वरच्याच उदाहरणाचं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की IGSTचं क्रेडिट घेताना कशावर घ्यायचे, त्यांनी GST किती भरलेला आहे तर त्या ठिकाणी केंद्र सरकारचा 3,500, राज्य सरकारचा 5,600, बरोबर 3,500. आता टोटल किती आहे तर या ठिकाणी व्हाईल टेकिंग क्रेडिट ऑफ IGST 5,600. आता हे 5,600 आपल्या लक्षात येतं नसते कसं आलेले तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की केंद्र सरकारचे त्या ठिकाणी 3,500 रुपये आणि राज्य सरकारचे 3,500. म्हणजे तर शासन जे आहे तर त्या शासनाकडे काय करायचं आहे, कराचा भरणा करताना त्याला त्या ठिकाणी काय होता नसते आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की त्याच वेळी 28% दरानं काय केलेलं त्यांनी 5,600 रुपयाचा IGST जो आहे तर तो IGST काय केलेलं आहे व्यापारी पंजाबचा जो व्यापारी तर त्या पंजाबच्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी दिले, बरोबर. मग आता फर्स्टली पाहता की 0% असणार. म्हणजे या ठिकाणी प्रथम जो आहे तर तो कर जो आहे तर तो 0 आहे. त्याच्यानंतरचा किती आहे, सेकंडली त्यांनी किती भरलेला आहे 3,500 आणि शेवटी उरलेला किती भरलेला आहे तर त्या ठिकाणी असणारा जे काही 5,600 रुपयापैकी 3,500 रुपयाचं क्रेडिट घेऊन उरलेले जे काही 5,600 वजा 3,500 बरोबर किती आले 2,100 रुपयाचं क्रेडिट जे आहे तर ते क्रेडिट त्यांनी काय केलेलं आहे तर या ठिकाणी SGST साठी त्या ठिकाणी घेतलेलं आहे, बरोबर. म्हणजे सुरुवातीला पुन्हा एकदा पहा काय सांगतोय या ठिकाणी व्हाईल टेकिंग द क्रेडिट ऑफ IGST 5,600 रुपयाचं क्रेडिट घे. पहिलं त्याला असणारा जो काही IGST जो आहे तर त्या IGST पहिल्यांदा त्याला 0% त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा राज्य गव्हर्नमेंटचा टॅक्स वजा केला तर 0 रुपये त्या ठिकाणी काय होता नसते IGST त्या ठिकाणी राहतात. त्याच्यानंतर दुसऱ्यांना काय सांगितलं आपल्याला तर त्याच्यावर त्यांनी किती भरलेलं आहे 3,500. हा कशासाठी घेतलेला आपण CGST साठी वापरला. आणि शेवटचा असणारा जो काही 2,100 रुपये जो आहे तर त्या 2,100 वर पुन्हा आपण त्या ठिकाणी युटिलाइज्ड फॉर द SGST हेन्स पेबल SGST इज ₹1,400 आणि SGST वापरले म्हणून त्या ठिकाणी
रुपये 1400 जे आहे तर ती SGSTसाठी त्याने त्याला असणारा जो काही भरणा जो आहे तर तो भरणा त्याने त्या ठिकाणी केलेला आहे. येते पहा. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे का, तर लेटेस्ट रिकॉल करायचे. मागच्या वर्गामध्ये आपण काय शिकलोय बा, इन द प्रिव्हियस क्लास वी हॅव लर्नड द इम्पॉर्टन्स ऑफ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट विच यू मे हॅव स्टार्टेड प्रॅक्टिस व्हेन एव्हर पॉसिबल. पाहता या ठिकाणी काय दिलेलं आहे की आपल्याला काय सांगितलेलं आहे की मागील वर्षी आपण बचत आणि असणारे जे काही गुंतवणूक याचं असणारं जे काही महत्त्व जे आहे तर ते महत्त्व मागील इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी ते जाणून घेतलेले आणि त्याच्यानुसार जे शक्य असेल ते तुम्ही त्या ठिकाणी बचत किंवा गुंतवणूक करायला त्या ठिकाणी सुरुवातही त्या ठिकाणी केली असेल. वी डेव्हलप गुड हॅबिट्स टू मेंटेन फिजिकल हेल्थ इन द सेम वे we should develop a habit of saving and investing regularly to maintain the financial health. पाहता याच्यासाठी काय सांग, जसं आपण त्या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी जसे आपण आरोग्याच्या सवयी ज्या आहेत त्या अंगी बांधताना दिसतो तर तशाच प्रकारच्या आर्थिक आरोग्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्याची जे काही सवय जी आहे तर ती सवय त्या ठिकाणी लावावी त्या ठिकाणी लागते. देअर आर मेनी डिफरंट वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट सो डीप स्टडी अँड एक्सपिरियन्स बोथ आर इसेन्शियल. आणि म्हणून सध्याच्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये एवढं त्या ठिकाणी वैविध्य आहे की त्याचा अभ्यास आणि अनुभव दोन्ही असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता काय दिलेलं आहे की श्वेता इज वर्किंग इन ए कंपनी आणि फ्रॉम दिस मंथ हर सॅलरी इन्क्रीज्ड बाय 5% अँड इन द नेक्स्ट मंथ शी विल ऑल्सो गेट बोनस. श्वेता एका कंपनीमध्ये काय करताना दिसते, नोकरी त्या ठिकाणी करते. या महिन्यापासून तिचा असणारा जो काही पगार जो आहे तर तो पगार त्या ठिकाणी 5% वाढला आणि पुढील महिन्यात बोनसही मिळणार म्हणून ती पगारामधली तिची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती शी इज थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग धिस इन्क्रीमेंट. आणि म्हणून तिच्या पगारामध्ये झालेली जी काही वाढ जी आहे, वाढीव रक्कम जी आहे तर ती वाढीव रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याचा असणारा जो काही विचार जो आहे तर ती विचार त्या ठिकाणी करताना दिसते. हर फ्रेंड नेहा इज वर्किंग इन द ऑफिस ऑफ ए फायनान्शियल ॲडवायझर सो शी कॅन ॲडवाइज श्वेता इन दिस मॅटर. पुढे काय सांगितलं आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते नेहा सांगते की तिची मैत्रीण जी आहे तर ती नेहा आर्थिक सल्लागाराकडे त्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी करते म्हणून ती गुंतवणुकीबाबत आपल्या मैत्रिणीला योग्य अशा प्रकारचा सल्ला जो आहे तर तो सल्ला त्या ठिकाणी देऊ शकते. आता पुढे काय सांगितलेलं आहे, नेहा टोल्ड इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डायव्हर्सिफिकेशन्स इन वन इन्व्हेस्टमेंट. फॉर एक्झाम्पल यू शुड थिंक ऑफ इन्व्हेस्टिंग इन द लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे पुढे काय सांगितलेलं आहे, ओइंग ए हाऊस, FDs अँड रिकरिंग अकाउंट इन ए बँक एक्सेट्रा. श्वेता सेड. पाहता या ठिकाणी श्वेता जी आहे तर ती श्वेता काय काय सांगताना दिसते नेहाला, नेहा श्वेताला काय सांगते की नेहा सांगते आपल्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणं सर्वात महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहिलं आपल्याला सांगितलेले की लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स आपल्याला माहिती जीवन विमा, आरोग्य विमा, त्याच्यानंतर ओइंग ए हाऊस स्वतःचं घर असणे, त्याच्यानंतर FDs अँड रिकरिंग अकाउंट्स इन द बँक, त्याच्यानंतर बँकेमध्ये FD किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही RDचं असणारे जे काही खातं जे आहेत रिकरिंग खातं जे आहे असणं या सर्वांचा विचार त्या ठिकाणी करावा असं श्वेता जे आहे तर ती श्वेता त्या ठिकाणी म्हणताना दिसते. आय हॅव इन्शुरन्स अँड FD इन ए बँक. तर त्या ठिकाणी काय सांगते की माझा विमा आहे व बँकेत FD पण केलेले आहेत. पुढे इव्हन प्रॉव्हिडंट फंड इज डिडक्टेड रेग्युलरली फ्रॉम माय सॅलरी. ती सांगते काय सांगते की माझा विमा आहे, बँकेमध्ये FD पण त्या ठिकाणी केलेले आहेत, शिवाय पगारामधून प्रॉव्हिडंट फंड PF जो आहे तर तो PF कपात सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. आणि पुढे व्हॉट आर द अदर वेज, याच्या व्यतिरिक्त अजून त्या ठिकाणी कोणकोणते त्या ठिकाणी मार्ग आहेत तर नेहा सांगते की नेहा आन्सर
इन्व्हेस्टिंग इन शेअर, म्युच्युअल फंड्स दॅट इज EMF, त्याच्यानंतर डेबेंचर्स, बॉन्ड्स एक्सेट्रा इज मोर पॉप्युलर दीज डेज. या ठिकाणी नेहा सांगते की सध्या शेअर्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, डिबेंचर्स असतील, बॉन्ड्स असतील इत्यादीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी काय काढलेली तर त्या ठिकाणी वाढलेली. पुढे इन्क्लिनेशन्स ऑफ द पीपल टुवर्ड SIP इज ऑल्सो इन्क्रीजिंग. त्या ठिकाणी काय सांगितलेले की SIP करण्याकडे सुद्धा लोकांचा असणारा तो काही कल जो आहे तर तो कल त्या ठिकाणी वाढलेला त्या ठिकाणी आहे. आता पुढे वेल आय थिंक यू आर गेटिंग सॅलरी इन्क्रीमेंट एव्हरी मंथ, सो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दॅट इज SIP इज सुटेबल फॉर यू. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा ते काय सांगताना दिसते तर तुला जर प्रत्येक महिन्यामध्ये एक ठराविक रक्कम जास्त मिळणार आहे आणि म्हणून तू काय कर, नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, त्यालाच काय म्हटलेले सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा त्यालाच थोडक्यामध्ये काय म्हटले आपण SIP, तू दरमहा ठराविक रक्कम त्या ठिकाणी काय करू शकते ठेवू त्या ठिकाणी शकते. त्याच्यानंतर पहा वी हॅव सच डायलॉग एव्हरी नाऊ अँड देन. अशा प्रकारचे असणारे जे काही संवाद जे आहेत तर ते संवाद आपण ठिकठिकाणी त्या ठिकाणी ऐकतो. सो वी all must have the current information beneficial for all us at each stage. बहुजन हिताय बहुजन सुखाय. काय सांगितलेले की आपण आत्ता वाचलेला जो काही संवाद जो आहे तर तो संवाद विविध ठिकाणी त्या ठिकाणी ऐकतो, त्याबद्दलची अचूक माहिती त्या ठिकाणी असणं बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रमाणे त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून इन दिस चॅप्टर वी शॅल लर्न अबाउट शेअर्स, म्युच्युअल फंड्स, SIP बिफोर ॲक्च्युली इन्व्हेस्टिंग इन देम. आणि म्हणून आपण काय करणार आहे, हे जे आत्ता पुढचा असताना जो काही भाग जो आहे तर त्या पुढच्या भागामध्ये आपण शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असेल, SIP असेल याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी जी आकृती जी आहे पिग्गी सेविंग बँक्स जे आहे तर याच्यामध्ये पहा पिग्गी बँक बचत जे आहे तर याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला आपण RD म्हणताना दिसतो, त्याच्यानंतर शेअर्स आहेत, इन्शुरन्स विविध प्रकारची विमे त्या ठिकाणी आहेत, त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी भविष्य निर्वाह निधी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, इमोव्हेबल प्रॉपर्टी जी स्थावर आहे एकाच जागेवर राहणारी आहे अशा प्रकारचे जे काही इमोव्हेबल प्रॉपर्टी जे आहेत तर त्याला म्हटलेले स्थावर मालमत्ता, त्याच्यानंतर दागिने असतील, ज्वेलरी असतील, हे सर्वच्या सर्व आपल्याला गुंतवणुकीचे असणारे जे काही मार्ग जे आहेत वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट जे आहेत तर ते वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.